आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची नदी, नाही अद्यंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईक दुःखाची नदी, नाही अद्यंती अवसान. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे. एरती माईक दुःखाची नती, नाही अद्यंती अवसान. विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन पद मन मान. 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पद मन शिवचंद्र मोळे. फणींद्र माथा मुकुटे झळाळे. कारण्य सिंधू भव दुःखारे. तुझ बिन शंभो मद कोण तारे. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. ओम नमो ज्ञानेश्वरा. देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची नती, नाही अद्यंती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग. जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला
मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज, आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे, पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही. टेबलाला पाय आहेत, पण त्या पायांनी ते कधी चालू शकत नाही. आणि खुर्चीला हात आहेत, पण त्या हातांनी ते कोणताही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसारूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकात त्या देहाला समजलेलं नाही. आणि ते समजावून देत या देहातील चैतन्याला परमानंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये गाथा स्वरूप 5वा वेद निर्माण केला, ते जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल, लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आपण आपल्या सप्ताहाच्या मध्यान्नामध्ये आहोत. आणि म्हणूनच आज सुरुवातीला एक प्रश्न आहे, कारण मागच्या वर्षी रौप्य महोत्सव होत असताना या ठिकाणी अवतरलेली नामपंढरी म्हणजे खऱ्या अर्थानं नाशिकला पडलेलं एक सुंदर असं स्वर्गमय चित्र होतं. पण तीच परंपरा खऱ्या अर्थानं याही वर्षी आपण कायम राखलेली आहे. आणि म्हणूनच आज सुरुवातीला एक प्रश्न आहे, आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. गेल्या 26 वर्षांपासून ही पंढरी आपल्याकडे अवतीर्ण होते आहे. तरीही या वर्षी पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ संयोजक आयोजक कमिटी सगळ्यांनी एकत्र येऊन एवढा सुंदर नामपंढरीचं आयोजन का केलेलं आहे, किंवा खरंच आपल्या तरुणाईसाठी या नामसप्तांची गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शनमध्ये आहेत का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल, कारण सध्या काय झाले बाबा, महाराज आले 2 तास बोलले नारळ पाकिट, तुम्ही महाप्रसाद घेतला, घरी जाऊन झोपले, दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात नाही, महाराजही गायब. लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्त्यातला संवाद आहे. आणि तो संवाद जेव्हा व्यासपीठावर पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो, म्हणून बोलावंच लागेल. मग 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही, कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे, पण चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे बाबा, पण चालायला आडवाय. सप्तात आलं तर सप्तात बंद पाडतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून ते संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं आपल्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलींच्या आणि मुलांच्या मनामध्ये असे विचारच कधी येऊ नयेत म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, जाऊ का मी, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. मात्र हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते वास्तवातलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढ्या सुंदर नामसप्ताहाची Oh
जोरदार कडवून टाळ्या आमच्या समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत आणि आजपासून ही सवय लावूनच घ्यायची महाराज. लक्षात घ्या, अध्यात्मशास्त्राद्वारे जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मोक्षाकडे जाणं राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि आमच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वैचारिकतेचा आदर्श विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढा सुंदर नाम पंढरीची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय, आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय या मृत्यू लोकात कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण काही कारणास्तव सप्ताला जेवण नसेल आणि कीर्तन 9 ते 11 असेल तर आम्ही 50ही राहू की नाही सांगता येणार नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय की तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आपलासा करून घ्या. पण महाराज, आमचा काही फायदा? तुकोबाराय सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही नाशिक, मुंबई, इगतपुरीला नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही मोहमध्ये आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. बाबा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 5च महिने गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज द्या रावसाहेब. आणखी 4 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिला घे तल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणारे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तवरीत आहे. आता पुढचे 1.25 तास बसल्या जागेवर मनोमन काही प्रश्नांची उत्तर फक्त शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, वास्तवात सुख मिळालं? तुम्ही टेन्शन मध्ये आहेत का? आमटी थंड होणार नाही, काळजी करायची नाही, आपण बरोबर वेळेत थांबणार आहोत, फक्त बोलत चला पुढे. लक्षात घ्या, सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली, तिथं मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. शिंदेपासून इकडे टर्न घेतल्यापासून जवळजवळ 35 नवरदेव पाहिलेत 35चे. तो भंडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, आपल्याच अंगावर पडतो काय. पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला. रात्रभर मित्रांना SMS करून फुलाची गाडी सजून फुलाच्या गाडीत वाजत गाजत जी बायको घरी आणली, तीच तुम्हाला मला काय म्हणती? आता आम्ही काय येगळे का बाबा? तुमच्या पुढे आल्यावर बोलवतो ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती.
बायकोच्या प्रेमाचा झटकाय. आता खरं सांगा महाराज, सुखासाठी बायको केली पण सुख मिळालं? उत्तर इथं देऊ नका, 9:30 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्प्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेड्यांचं बिनव्याजी सोसायटीचं कर्ज काढून तिला पुण्यात विद्यापीठात पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले, ही तर नवीनच टोळी आली बाबा. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही. बरं, हा विषय नामसप्ताहामध्ये बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय? विचार मात्र करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण सिन्नर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांना कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आमच्या अंतकरणात रुजलाय? विचार मात्र करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, आम्ही रामायण ऐकतो, वाचतो, पाहतो, पण रामायण मात्र आमच्या अंतकरणामध्ये रुजवत नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं आज पाहायला गेलं तर राम लक्ष्मण एकत्र येत नाही. शोकांतिका का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यास आहो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण आणि राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं 1 तोळा घ्यायचं म्हणलं तरी सोन्याच्या पप्पाबरोबर वर्षभर भांडावं लागतंय. त्या लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला आता रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, आपला व्यवसाय घडवला, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी मुलांचे शिक्षण आणि खऱ्या अर्थानं स्वतःचे व्यवसाय घडवले, त्यांनी फुटबार बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून पोलीस स्टेशनची पायरी चढा लावून पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला आज तुम्हाला या नामसप्ताहाच्या निमित्तानं, कारण आज आपल्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि माता सीता यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. पण खऱ्या अर्थानं त्या मंदिरामध्ये त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना आपल्या घरं हे खऱ्या अर्थानं मंदिर व्हावं, आणि त्या मंदिरामध्येही देव आहे, देव आहे हृदय मंदिरी, किंवा सर्वाघटी राम, तोच अंतकरणामध्ये असणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जर या मंदिरामध्ये रुजवायचे असतील तर पहिल्यांदा आमच्या घराचं आम्हाला मंदिर करावं लागेल. तुका मनची करावी निर्मळ, तुका मनची करावी निर्मळ, हे बोनी गोपाळ राहे तेथी, हे बोनी गोपाळ राहे.
येवोनी गोपाळ राहे तेथे येवोनी गोपाळ येवोनी गोपाळ आज थोडा त्रास होईल पण सवय लागली. मागे जीसीपी आला का एकदा जोरदार करावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. कारण सायकोलॉजी असं सांगते बसल्या जागेवर कोणती गोष्ट जर 21 वेळा केली तर व्यक्ती ती मरेपर्यंत विसरत नाही. आणि ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोड वैभव आहे. आता एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा सप्ताह असू द्या, एक फोन केला की ही सगळी मंडळी धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळींचं तुमच्या गावावर प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं एका शिंदेकरांचं आहे. म्हणून आजच नाही आजपासून आपल्या सप्ताहाला अखंड सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार करावून टाळ्या झाल्याच पाहिजे. लक्षात घ्या महाराज, तुकोबराय सांगतात जर निर्मळ तुमचं चित्त असेल तर खऱ्या अर्थानं गोपाळ तिथं राहायला आल्याशिवाय राहणार नाही. मग मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र आलेले आहेत. मग घर नावाच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं या हृदय नावाच्या मंदिरामध्ये परमात्म्याचं आगमन झालं तरच खऱ्या अर्थानं ज्या मार्गासाठी या मृत्यूलोकात जन्म आहे तो मार्ग सुकर होणार आहे. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आज तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बाण कोरले तरी मला तुम्हीच सगळे उत्तर द्या. खऱ्या अर्थानं तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटचे सातबारे कधी बदलणार आहेत का आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का याचा मात्र नक्की विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल. आता इथं बरीचशी वयस्कर पिढी आहे. बाबा हात जोडून तुमच्या चरणावरती दंडवत अर्पित करून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज तर व्यासपीठावरून सांगतो मरेपर्यंत तुमच्या गावात मला कधी बोलू नका. पण या सप्ताहाच्या निमित्तानं आज तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून पहिली विनंती करून जातो. मागच्या पिढ्यांपासून फुटभर जमिनीच्या बांधांचे वाद तुमच्यापर्यंत पोहोचलेत आणि हळूहळू तुमचं निम्मा विषय या फुटभर बांधांच्या वादामध्ये गेलंय आणि याच वादामध्ये तुमची पुढची पिढी सुद्धा उद्ध्वस्त होत चालली आहे. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरं मला तुम्हाला सगळ्यांना आज एक प्रश्न विचारायचा आहे. इथं बसलेले असे किती जण आहेत जे सांगतील महाराज आज रात्री सुनामी आली आणि महाप्रलयकाली भूकंप जरी आला तर उद्या सकाळी मी जिवंतच असेल? फक्त त्यांनी बोट वर करा. थांबू लागलं ते एक मिनिट. म्हणजे या देहावरती या देहात क्षणाचाही भरवसा नाही आणि असा क्षणभंगूर देह 84 लक्ष योनीमधून आम्हाला मिळाला आणि तो कशासाठी वाया चाललाय? माळकरी मंडळी आणि विशेषत्वानं पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यात आहे आणि खऱ्या अर्थानं माळ गळ्यामध्ये आहे आणि आपला 84 लक्ष योनीमधून मिळालेला हा देह ज्याचा क्षणाचाही भरवसा नाही फक्त फुटभर बांधाच्या वादामध्ये वाया चाललाय. अध्यात्म वास्तवात कळालं का? साधा सरळ सोपा प्रश्न आहे. हात जोडून तुम्हाला विनंती करतो. बरं या फुटभर बांधामध्ये असं किती उत्पन्न निघणार आहे? अहो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं हात जोडून तुम्हाला विनंती करतो. कारण आता ही गरम डोक्याची आमची तरुण पिढी, कारण युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू. वायूसारखा तो पाना काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. त्या वादळाला जर योग्य मार्ग दिला ते वादळ क्रांती केल्याशिवाय राहत नाही. पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर सुनामी आल्याशिवाय राहत नाही. आणि हीच गरम डोक्याची मुलं जेव्हा बांधांच्या वादामध्ये पडतात, एखादी केस अंगावर घेतात तेव्हा शिक्षणातही लाल शेरा मिळतो आणि नोकरीतही पोलीस स्टेशनची केस पडल्यानं लाल शेरा मिळतो. शेवटी पुढची सुद्धा पिढी उद्ध्वस्त होते. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करून जातो. खऱ्या अर्थानं जो पैसा आज फुटभर बांधांच्या वादामध्ये चाललाय, बरं भांडतोय कुणासोबत? 5वी पर्यंत एका कपड्यात भाऊ भाऊ राहिले. फक्त फुटभर बांध मध्ये आला त्या फुटभर बांधाची लालसा आली आणि अख्खा आयुष्य मात्र एकमेकांचं तोंड आम्ही पाहणं असं झालो. किती मोठी शोकांतिका आहे. हात जोडून तुम्हाला
तुम्हाला विनंती करतो, या फुटबॉल बांधांच्या वादामध्ये स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका. कारण 2016 साली या सिन्नर तालुक्यामध्ये द्राक्षाचे एवढे पैसे झाले होते की बायकोच्या खऱ्या अर्थानं मानेत गॅप पडतो की काय एवढं सोनं तिच्या गळ्यात होतं. पण 2019 आणि 20 मध्ये फुटका मणी सुद्धा राहिला नाही, कारण ते सोनं कर्ज खऱ्या अर्थानं भरण्यासाठी विकावं लागलं. म्हणून ते 21-22 मध्ये टामॅटोची क्रांती झाली. आणि आज सिन्नरमध्ये जर पाहिलं गेलं तर आता गुंठा लाखाच्या पुढे गेला. खऱ्या अर्थानं 5-5, 10-10 लाखाच्या पुढे येणे प्लॉट सरकलेत. त्यामुळं आज परिस्थिती अशी झाली, या गुंठावर बांधांच्या वादामध्ये आम्ही आमचं स्वतःचं आयुष्य संपवत चाललोय. अरे जो पैसा फुटबॉल बांधाच्या वादामध्ये जातोय, माझं एक वाक्य लिहून ठेवा, तोच पैसा यापुढे जर तुमच्या मुलांच्या व्यवसायासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरू शकलात तर माझं एक वाक्य लिहून ठेवा, जेव्हा या सप्ताहाचं आपलं 51 वर्ष असेल त्यावेळेस तुमच्या याच मुलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आणि ज्ञानाच्या बळावर त्या बांधाच्या पलीकडे 2 एकर जमीन घेतलेली असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि म्हणून फुटबॉल बांधांच्या वादामध्ये आयुष्याची माती करू नका. तर खऱ्या अर्थानं त्या बांधामधून खऱ्या अर्थानं असं कितीचं उत्पन्न निघणार आहे, पण त्याच वादामुळे आपली पुढच्या पिढीवरती सुद्धा ते संस्कार होतात आणि घरातली सात्विकता कायमची हरून जाते. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि इथं असलेल्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्याही पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनात एक विनंती करून जातो. इथं बसलेली जेवढी वयस्कर पिढी ना, त्यातली 80% पिढी फक्त संध्याकाळचं 2 वेळचं आनंदानं जेवायला मिळावं आणि स्वाभिमान आपल्या घरातला आपला जिवंत राहावा म्हणून तुम्हाला काहीच बोलून दाखवत नाही. पण हीच वयस्कर पिढी तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर चादर घेऊन आज हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्ष आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला. आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला, मी लाख पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरेत. एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. उतार वय येईपर्यंत बसलेल्या प्रत्येकाचा थोडा व्यावहारिक विचार करा. या दोघांचं आयुष्य होतं, दोघांनी एकमेकांसाठी जगायला होतं, पण दोघं एकमेकांसाठी आपल्या लेकरांच्या सुखासाठी कधी जगलेच नाही. पण आता उतार वय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, नजर अंधुक झाली, हातात काठी आली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आधारासाठी मात्र एकमेकांची गरज पडू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, तशी ग्रामीण भागात सुद्धा आज आम्हाला जन्म देणाऱ्या मी मायबापांची सुद्धा फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडं राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर आधी मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर आधी झुरून मारणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी आम्हाला खऱ्या अर्थानं पंढरीची वारी केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का, याचा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करू शकलो तर मला वाटतं आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. आणि माझ्या बहिणीनं तुम्हालाही खऱ्या अर्थाने या नामसप्ताहाच्या निमित्तानं एक विचारून जातो, तुम्हाला भाऊ आहेत ना? विचारावं लागते दादा आता, कारण तुमच्या बाजूने समृद्धी गेलाय आणि जिथून समृद्धी गेलाय तिथं खऱ्या अर्थानं पैशाची समृद्धी आली पण नात्यांची समृद्धता कायमची हरवत. भाऊ आहे ना? हक्क सोड वाढले का इकडं? भाऊ आहेत ना? त्या भावाला भेटायला तुम्ही भाऊबीजेला गेलतात ना, त्या भावाला ओवाळताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावा सोळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तुम्हाला, ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवमौली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणनपान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावाकडे राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू सिन्नर खऱ्या अर्थानं वेगानं विकसित
होऊ लागलं. समृद्धी महामार्ग वेगानं आला आणि पाहता पाहता 80,000 रुपये असणारा गुंठा कधी 1.25 लाखाच्या पुढे निघून गेला. आमचं आम्हालाच कळलं नाही. आणि तीच बहीण आता जर रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला येताना आपल्या राख्या आणि रुमालासोबत भावाकडे हिस्सा मागायला 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन येत असेल तर माझ्या बहिणी, तुम्ही कितीही मार्गशीर्षचे उपवास केले आणि कितीही गुरुवार धरले तरी तुम्हालाही स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, हा विचारही या सप्ताहाच्या निमित्तानं नक्की करून जा. कारण तुमच्या भावाची बदललेली परिस्थिती, तुमच्या भावाच्या खिशात आलेला पैसा तुम्ही आज पाहताय, पण 25 वर्ष आजही मागं जा. खऱ्या अर्थानं आज तुमचं गाव जे आहे, 25 वर्षापूर्वी अशी अवस्था होती. इथं बसलेल्या अनेक मायमाऊल्यांनी 25 रुपये मजुरीनं दुसऱ्याच्या शेतात काम केलंय. आणि इथं बसलेले असे वयोवृद्ध अनेक आहेत की ज्याने दुसऱ्याच्या विहिरी खणण्याचं काम केलंय. तेव्हा तुमचं घर घडलं, तुमचं लग्न झालं. माझ्या बहिणींना आजही आठवा तुमचा लग्न झालेला दिवस. त्या दिवशी तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला. आणि वडील घरात धावत आले. त्यांनी पाहुण्यांकडे पाहिल्याने सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, थोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमच्या लग्नाचे 2च हप्ते तुमच्या भावानं भरले तर तुमच्या बाळपणाच्या शेजारचा 1 लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. माझ्या बहिणींना आजही विचार करा, तुमच्या भावाचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं कर्जच फेडत होता, पण तोच भाऊ गुंठ्याला लाखाचा भाव मिळाला. म्हणून जर क्षणात परका होणार असेल, त्या सप्ताहाच्या निमित्ताने एकच विचार करा, आम्ही कितीही मंगळागौरीचे उपवास केले, आम्ही कितीही नवरात्र केली, आम्ही कितीही मार्गशीर्ष केले, तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, एवढा विचार मात्र नक्की करून जा. कारण या जगाच्या पाठीवर प्रत्येक नातं एका पिढीपर्यंत सम्यक आहे, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं, बहीण भावाचं नातं मात्र पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत सम्यक आहे. कारण तुमची लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तिच्या जीवनामध्ये प्रत्येक सुखदुःखामध्ये उभा राहणारा तो तिच्या हक्काचा जीवनातला मित्र होता. पण तोच तिच्या सुखदुःखात उभा राहणारा हक्काचा मित्र तुटपुंजा नोटांसाठी, गुंठाभर जमिनीसाठी जर आम्ही दूर करायला लागलो, तर आम्ही कितीही परमात्म्याची पूजा केली तर मंदिरातला परमात्मा आमच्या घर नावाच्या मंदिरात येईल का, एवढा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करू शकलो. आणि खऱ्या अर्थानं या लालसेतून दूर होऊन आपण आपल्या घराचा स्वर्ग करू शकलो, तर मंदिरातला परमात्मा या सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का सरकार जमा करायचंय, कुणासाठी, मुलांसाठी. कारण बाबा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनात घर बांधायचं स्वप्न पाहिलं, त्या दिवशी वीट होती खऱ्या अर्थानं 3 रुपये आणि स्टील होतं 38 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं, त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 64 रुपये. म्हणजे जवळपास घर बांधायचं स्वप्न पाहिल्यापासून 30 वर्ष गेली, तेव्हा तुम्ही पप्प्यासाठी घर बांधलं, बरोबर. मग तुमच्या जीवनातली 30 वर्ष पप्प्यासाठी घर बांधायला दिली, मग तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका पप्प्या म्हणेल का, आपल्या वडिलांनी अख्खं आयुष्य घरासाठी दिलं, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल. तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा खऱ्या अर्थानं तुटक्या खाटेवर हा देह गरम पाण्याचा आंघोळीला बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं, आता आध्यात्मिक दृष्टीनं विचार करा, सुख मिळालं. सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे, 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी गेल्यानंतर चर्चा नको, पुरावा म्हणून एकच करा दादा, पुढच्या 1 वर्षासाठी आपल्या गावात सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. आता सुखासाठी पप्प्या जन्माला आला, महिला मंडळ, पप्प्या आपला कुठपर्यंत आहे, जोपर्यंत पप्प्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत वाडमध्ये वाटल्या जात नाही, तोपर्यंत पप्प्या आपला आहे. पण एकदा खऱ्या अर्थानं पहिल्या श्रावण पाठीच्या गोड पोळ्या सगळ्या वार्डमध्ये वाटल्या, महिला मंडळ, तिथून पुढे पप्प्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत, विठ्ठल
लक्षात घ्या महाराज, आता सुखासाठी बांध कोरले. बांधही आपले किती दिवस आहेत? ज्या बांधासाठी आम्ही मायबापांच्या डोळ्यात पाणी आणलं, अरे ज्या फुटभर बांधासाठी अख्ख्या गावासमोर आमच्या कुटुंबाचे संस्कार आम्ही बाहेर काढले. जिवंतपणे मायबापांची एकच इच्छा होती, आपले डोळे मिटेपर्यंत आपल्या लेकरांनी घराला भिंत घालू नये. त्या घराला सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या डोळ्यासमोर आम्ही भिंत घातली. या फुटभर बांधही तुमचा किती दिवस आहे? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं मोहगाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा 3 वेळा नवस करून झालेला लाडका बाप्या ग्रामपंचायतमध्ये तुमच्या मृत्यू दाखला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायतमध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत नाही. मग ज्या बांधासाठी अख्खा आयुष्य वादत घालवलं तो बांधही तुमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा शेवटी तो नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो टाळून या देहातील चैतन्याला मूळ विसावा प्राप्त करायचा असेल, त्या मृत्यूलोकामध्ये नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधना आहे आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं तो परमात्मा जर मृत्यूलोकात आपलासा केला तो बराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव सगळे शांत, फक्त मागे एकदा जोरदार करा उंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. कारण आपलं हे भाग्य काही ही मंडळी इथे आहेत आणि ही सवय लागलीच
पाहिजे. लक्षात घ्या महाराज, म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा शेवटी तो नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो टाळून या देहातील चैतन्याला मूळ विसावा प्राप्त करायचा असेल तर नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि साध भगवंत साध भगवंत साध फलकट तो संसार फलकट तो फलकट तो फलकट तो फलकट तो संसार स्वर्गातील देव सुद्धा खऱ्या अर्थानं गंधर्व इथं येतील असं खऱ्या अर्थानं ज्यांचं पाहायला गेलं तर स्वर आहे आणि त्या स्वराला असणारा ज्ञानाचा साज शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. बाबांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. कारण लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचात आम्ही तल्लीने कसा आहे दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये वडे दुःख पर्वताये दुःख पर्वताये सुख सुख पाहता जवा पाडे पर्वताये वडे दुःख पर्वताये आलिया सुंदरा सुखदाई मोठे आता ह्या पाचही प्रमाणांचं सार ज्या गाठोड्यामध्ये तुकोबरांनी बांधलं महिपती महाराजांच्या चरित्रामध्ये खऱ्या अर्थानं फार गोड वर्णन येतं. तुकोबराय सांगता बचदग नावाची एक वनस्पती जी खाताना एवढी गोड लागते की तुकोबराय सांगता अमृतापेक्षाही गोड आहे. पण एकदा ती खाल्ली कितीही उपचार करा शेवटी मृत्यू हा शाश्वत आहे. आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं आता सुख किती आहे आता जवस आपण पाहिलाय बरोबर आणि दुःख मग आता पर्वत एवढं दुःख ज्यामध्ये आहे तो सोडून पर्वतावर जाऊ म्हणून तुकोबरा म्हणले अरे संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. पण तुकोबरा आता याच प्रमाणाधारे आम्हा अल्पज्ञानी साधकांच्या अंतकरणामध्ये या तीर्थक्षेत्र मोहगावामधून एक प्रश्नाचा निर्माण होतो की तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे
तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, पण जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्यास आदी संतांनी या मृत्यूलोकामध्ये तो प्रपंच अवतार कार्य केल्यानंतर केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक होणार नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबारायला उत्तर देणं शास्त्राचा आधार घेतात, कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे 2 अंग, एक सकाम दूजा निष्काम. प्रपंचाचे ही 2 प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही, म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता, म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. प्रपंच केला दामाजी सेठनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी, म्हणून त्या वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. प्रपंच केला माझी कनकाई मौली आणि बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवलाय. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले बाबा? आईच दरैवारी ब्युटी पार्लरला ये, काय गुड्डी कुंजे हरीच्या अपेक्षा करता? बरं आपल्याला बोलून काय करायचे बाबा? राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता असावं? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंज हरीच्यापेक्षा काय करता? बरं एखादी ताई म्हटली व्यासपीठावर महाराज असं का बोलले, मी गेल्यानंतर चर्चा नको, पुरावा घ्या. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. आज जर खऱ्या अर्थानं तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना, तर माझ्या बहिणीनं कधीतरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या माझ्या बहिणींना, मी तुमच्या भावासारखा आहे म्हणून 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र प्रांजळ अपेक्षा. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण बाबा आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आमच्या आत्ताची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायच्या? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून त्या काजूबादाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला खरंच असं वाटत नाही का ज्या पुण्य पावन नाशिकच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं आपण आहोत, मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याची रमाई सावित्री जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ रुक्मिणी जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची मीरा जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ जन्माला यायला हवी. तुम्ही तर गप्पच झाले हो. फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. आणि आज योगायोगाचा आज गौतमी पाटील इकडं ओझरच्या पुढे आणि तिला जाताना बातमी कळाली एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा मोहमध्ये चालू आहे. हायवेपासून 4 किलोमीटर आज जायचं आहे. 7 ते 9चं कीर्तन आहे. मग आपण संध्याकाळी 7:45ला भेट द्यायला मोहला जाऊ. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 10 गावात फिरत राहिली की आज गौतमी पाटील 7:45 वाजता या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, आजूबाजूच्या 10 गावातला एक तरी माणूस त्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील?
कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअपमध्ये, कोण ट्रॅक्टरमध्ये, कोण आयशरमध्ये, काहीच नाही मिळालं, काही जीसीपीच्या फणीवर. पण सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समानता नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो दादा. आता 2.5 वर्षापूर्वी आपल्याकडे लॉकडाऊन झालं. या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो? माझ्या बहिणींनो याचा विचार करायला हवा. पण या सप्ताहाच्या निमित्तानं तुमच्या घराचं मंदिर व्हावं असं जर खरंच अंतकरणात वाटत असेल तर आजपासून मी दिसते कशी, यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट घरातल्या जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. आता खऱ्या अर्थानं काही दिवसापूर्वी मराठवाड्यात एका ताईनं विचारलं होतं, महाराज काय सांगता हो सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला घरात प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले तर म्हणतात काय चाललंय बाळा, बरी आहेस ना बाळा, तब्येत कशी बाळा, मी म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले आणि की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज शेवटी मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. तुम्हीच सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, मी हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आईवडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते, तरीही त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना माझं कीर्तन पटलं नाही, हरकत नाही, मरेपर्यंत बोलू नका. पण तुमचा भाऊ म्हणून लग्न सीजन चालू आहे, तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, इथून पुढे आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून आपल्या मुलीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचं आहे म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का? माझ्या बहिणींना याचा विचार करा. महिला मंडळ असं होऊ नये. पण आज कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद झाला आणि तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन करून सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, यांना आज रात्रभर तुम्ही झोपू द्याल? ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का? आणता त्यालाही बिचारायला 4 देवाला नवस करून मिळाली. निघाला रातच्या 3:30ला, आली उद्याच्या कीर्तनाला सासूबाई इथं.
पण ते एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 25 रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवला आहे आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं काढून तुमचं घर घडवलं आहे, ते सासरे तुमचे आईवडील होऊ शकत नाहीत का? याचा मात्र नक्की विचार करा. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये आईवडील पाहाल, त्या दिवशी तुमच्या घराचं मंदिर होईल आणि त्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मण भैया विराजमान होतील आणि त्यांचे सेवक असणारे हनुमंतराय येतील. तेव्हा या प्रपंचामधला तुमचाही वास्तव परमार्थ साजरा होईल. तेव्हा आजच्या सोहळ्याचं, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं खरं यश असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळं सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा. आणि मोहगावची सासू ब ब ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं, तिने निम्म्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. आता कोरोनाच्या आधी आलेल्या सगळ्या सुना तिला सांगतो, थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन, तवाच तू जाग्या येशील. आता मोहगावची सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू. आधीच तिकडं अडक साहेबांनी अवकाळी पाऊस सांगितलाय, आता उष्णतेची लाट चालली, तिकडं तैवानला भूकंप झालाय, तिकडं दुबई पाण्याखाली गेलंय, तिकडं फिलिपाईनचं युद्ध चाललंय. आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही, आणि तिकडला बॉम्ब इकडं पडला तर काहीच राहायचं नाही. आता आपला सप्ताह चाललाय, पोळ्या करायच्यात, तू डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. आपल्याच गावची सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं बुवा, सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, ती घरात नाही घुसली. आपल्याच गावची होती ती. परत निम्या वार्डात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. आता सगळे आता 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची, गुणाची. पप्प्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल. तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता अख्ख्या सोसायटीत डाळ वाटून आले. आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं आज इथं बसलेलं एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून जाताना एक प्रश्न विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या घरात येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मग आता पप्प्याचं लग्न करायचंय ना, का आमच्या टोळीत पाठवायचं आहे? मग आई म्हटलं, मागच्यांच्या डोक्यात वेगळं चाललंय. आत्या म्हटलं पाहिजे, आत्या, आत्या, आत्या. आता आत्या आता लिंग काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आपल्या काळजावर हात ठेवून भगवान परमात्म्याची शपथ घेऊन बसल्या जागेवर स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरामध्ये त्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपाचा नकाशा चुकला, आम्ही तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली, आजींसाठी टाळी वाजवच एकदा. आपल्या खऱ्या अर्थानं घरात जर मुलीकडून एखादी चूक झाली तर अख्ख्या गावाला तमाशा नको, म्हणून घराचा दरवाजातून बंद करून असेल तो विषय आपण 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर छोटीशी चूक झाली तर आम्ही शेजारच्या अख्ख्या वस्तीवर जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणींनो, स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो. या मृत्यूलोकात त्याच्या अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे या मृत्यूलोकातील 2 दार आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी कन्सर्टला आमच्याकडे 10 ते 15 केस उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहतोय. अवघ्या 8-8 वर्षाची लेकरं येतो, पण दरवाजात आज 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीच्या मांडीवर बसलो तर माझ्या मम्मीला राग येतोय. कारण 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय, म्हणून घरात आई आणि आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 7 वर्षाच्या लेकराची वास्तवात विस्तवासारखी अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं, तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं? या विवेचने 1.5 वर्ष त्याला झोप लागली नाही. अरे मला जर कोरोनामुळं काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल, म्हणून 1.5 वर्ष तो एकही दिवस सुखानं झोपला नाही. पण तोच
बिचारा सगळ्या कामाचा व्याप सांभाळून फक्त समाधानासाठी जेव्हा घराचा उंबरा उलटून आत येतो ना, आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबून संध्याकाळी घरी आला आणि तो जर खऱ्या अर्थानं आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना काय सांगते, हे आमच्या खऱ्या अर्थानं आईचे गुलाम. पण तोच बिचारा जर खऱ्या अर्थानं आता बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पाजरांना जाऊन सांगते, दुसऱ्याच्या शेतात काम करून याला वाढवलं पण काल बायकोन आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निमे 90 हानेल. घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची आहे, चुकत्या मुलाची आहे. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो महाराज, आता डाळिंबाचं रोप तुम्ही लावलं पण अवकाळी पावसामुळे जर सर त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं घाला आणि कितीही महागड्या फवारण्या घ्या, ते झाड बहरेल का, फुलेल का, कळी पकडेल का, गाठ धरेल का, टोमॅटो मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? जर त्याचं मूळ सडलं असेल, कितीही महागडी खतं औषधं वापरा, ते झाड बहरणार नाही, ते झाड फुलणार नाही. मग आज वास्तवात तुमच्या संसाराच्या मुळाशी जर संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल, कितीही प्रयत्न केला, आपला प्रपंच बहरेल का, फुलेल का, तो आनंद देईल का, तो दुःखदायकच असेल. हेच सांगतात तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणात. एरती माई के दुखाचे एरती माई के दुखाचे जगते हो, एरती माई के दुखाचे नीती, एरती माई के दुखाचे जगते, एरती माई जोरदार कडून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. महिला मंडळ, आता यांच्याबरोबर भांडताना तुमच्या जेवढा मोठा आवाज असतो तेवढा जोरात टाळी वाजवा. हा म्हणजे भांडतात. चला पुढे. म्हणजे खऱ्या अर्थांच्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत. कसाही करा, शेवटी तो नश्वर आहे आणि एकमेव सत्य तो ईश्वर आहे. तो आपलासा करा, अंतपार सुखाची प्राप्ती आहे. कारण ज्या प्रपंचात आपण तल्लीन आहोत, येरती माईक दुःखाची जनती नाही अदिअंती. 2य चरणापर्यंत कुणाला काही शंका, मी गेल्यावर चर्चा नको, कारण ते फॅट जास्त आले आता. अंतरीतला श्रोता चांगला, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. नाही तर काही गावात श्रोता असा आहे महाराज, कीर्तनकारला शेवटपर्यंत कळत नाही आपण समृद्धीने चाललोय का पुन्हा नाशिकनी चाललोय. कारण ते फक्त शेजाराला एवढंच करतं. परत 2 आता उगा आमची रग मिली म्हणून बरं आहे, नाही तर लय अवघड आहे महाराज. चला खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, ही किती वेळाची भेट आहे महाराज आपली? 2 तासांची. 2 तासामध्ये प्रेम द्यायचं का प्रेम न्यायचं?
बरोबर. आणि त्यात जर आपण खऱ्या अर्थानं अहंकार घेऊन बसलो तर परमार्थाची किंमत शून्य झाल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात मोठं वास्तव आहे. लक्षात घ्या, ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा नश्वर आणि तोच खऱ्या अर्थानं दुःखदायक आहे. मग आता प्रपंच दुःख मूळ आहे. दुःख देणारा महिला मंडळ, आता थोडं मोठ्यानं बोला. यांच्याबरोबर भांडताना जेवढा मोठा आवाज असतो तेवढ्या मोठ्या आवाजात. प्रपंच दुःख मूळ आहे. लॉक किया जाय. पुरुष मंडळी, प्रपंच दुःख मूळ लॉक किया जाय. ठीक आहे. मग आता जर प्रपंच दुःख मूळ आहे दादा, आपण आल्यानंतर इथं समोर जे मोकळं पटांगण होतं त्या ठिकाणी विमानाचं लँडिंग झालं तर चालेल ना बाबा, काही हरकत नाही. मग आता जर खऱ्या अर्थानं भगवान विष्णू या ठिकाणी विमानाचं लँडिंग त्यांनी केलं आणि इकडे पाहिलं, अरे वा माझ्याच नामाचा गजर चालू आहे. गेल्या 26 वर्षापासून तुम्ही अखंड यज्ञ करताय, म्हणून मी तुम्हा सगळ्यांना आज एवढा प्रसन्न आहे का आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं कसं? फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, सगळे येऊन विमानात. आणि आत्ता ज्या धर्ममंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी खोटं बोलता येत. आणि चुकूनच जर आपण खोटं बोललो तर तिकडून भगवान महादेव आहेत, इकडं शनिदेव भगवान आहेत, मध्ये प्रभू रामचंद्र आहेत आणि ज्यांच्या हातात गदा आहे ते हनुमंतराय आहेत. कधी त्यांची गदा आपल्या नशिबाच्या पत्रिकेत पडल भरोसा. त्यामुळे इथं भावनेच्या भरासुद्धा चुकूनही खोटं बोलता येणार. मग किती जण विमानात बसायला तयार आहे बोटवर करा, फक्त परत येणं होणार. आणि इथं जर खोटं बोलले तर मग 15 पर्यंतची गॅरंटी. थांबू लागलं तर 1 मिनिट. मी आहे म्हणून राहिले असं सकाळ दुपार संध्याकाळ 3 गोळ्या देणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. याचा अर्थ प्रपंच कसाही असू द्या, वास्तवात तो सोडायला आम्ही तयार नाही. मग तुकोबार आहे. खऱ्या अर्थानं जरी प्रपंच दुःख मूळ असेल पण त्याच्या मोहमाये जाळेमध्ये आम्ही एवढे गुरफटलोय की वास्तवात तो प्रपंच सोडायला आम्ही तयार नाही. मग या प्रपंचात राहून आम्ही परमार्थ करू शकत नाही का? तुकोबार आहे म्हटले. ठीक आहे, मग काय करावं लागेल महाराज? अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मनापिसे. नासक्या देहाचंही सोनं होईल, पण त्यासाठी या मनाला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. मन एवढं सोपं होईल. आता तुम्ही सगळे इथे आहे महाराज, पण मनानं इथे आहे का? कुणाच्या डोक्यात काय खटकी असेल सांगू शकत? बहुचल चला कपाळ, बहुचल सवय लागली. आमटी थंड होणार, काळजी करायची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, म्हणजे खऱ्या अर्थानं ते एवढं चंचले का आता तुमच्या डोक्यात वेगळं असेल, तुमच्या डोक्यात वेगळं चाललंय, तुमच्या डोक्यात वेगळं चाललंय, तरुण पोरांच्या डोक्यात एकच चाललंय. महाराज बरोबर वेळेत थांबा बरं, अजून महाप्रसाद वाढायचा ना, अजून गुड्डीलाही शिमेत राहिलाय. आणि काहींच्या डोक्यात आता रोज आम्ही चेहरेच वाचतो दादा. काहींच्या डोक्यात जवळजवळ 1.5 तासापासून एकच खटकी आहे. महाराज तुम्ही ज्या व्यासपीठावर उभे आहात या व्यासपीठावरून तुम्ही फक्त वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत, पण जवळजवळ 1.5 तास तुम्ही आज प्रपंचावर बोललात. मी इथून गेल्यानंतर सन्माननीय आयोजकांना हा प्रश्न कोणी विचारू नये म्हणून त्याचंही उत्तर आता मीच देऊन जातो महाराज. अगदी खरं आहे, ज्या व्यासपीठावर मी उभा आहे या व्यासपीठावरून वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. कारण नामसंकीर्तनात साधना पै सोपे जळतील पापे. जन्माजन्मांतरीची पाप जाळण्याचा महायज्ञ कोणता असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि जरी त्या प्रसन्न मनानं परमात्म्याचं नाम घेतलं दरबारात पोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग आता मला सांगा, इथं बसलेले असे किती जण आहेत जे अत्यंत प्रसन्न मनानं बसलेत, ज्यांना भूत भविष्य वर्तमान कसलंच टेन्शन नाही. आता आजपासून 2 महिने लाईट जरी नाही आलं, लोड शेडिंग राहिलं तरी ते हसत राहतील, कसलंच टेन्शन नाही. असे किती बोटवर करा.
भूत भविष्य वर्तमान कसलंच टेन्शन नाही. बरं तुम्हाला जेवढं टेन्शन आहे ते प्रापंचिक आहे का पारमार्थिक आहे? प्रापंचिक. बरोबर. मग विमान तिथं उभं आहे, पण तरी आम्ही त्यात बसायला तयार नाही. म्हणजे आम्हाला प्रपंचातूनच परमार्थ करायचा आहे. आणि प्रपंचातून परमार्थ करायचा असेल पहिला प्रपंच सुरळीत करून घ्यावा. आणखी सोपं करतो. तुम्ही मंदिरामध्ये देवपूजा करताय आणि तुमचा मुलगा जर रस्त्यावर दारू पिऊन पडला असेल तर तुमचं मन मंदिरात राहील का रस्त्यावर? मग तुम्ही मनानच देवाजवळ नाही तर घेतलेलं नाम तिथपर्यंत पोहोचेल का? आता आणखी सोपं करतो. तुमच्या घरामध्ये तुम्ही 5 कोटीचा देवारा आणला, त्याला 30 कोटीचे हिरे जवळ लावले आणि तुम्ही देवपूजेला बसलात आणि तुमच्या बायकोचं सुनेचं भांडण सुरू झालं. तुमचं मन देवघरात राहील का भांडणात? मग तुम्ही मनानच देवाजवळ नाही तर घेतलेलं नाम परमात्म्यापर्यंत पोहोचेल का? आणि ते मन ज्यामुळं खऱ्या अर्थानं विरुद्ध अंगी चाललंय तो प्रपंच आहे. आणि तो जर सुरळीत करावा असं वाटत असेल त्यासाठी हा 1.5 तासांचा प्रपंच विठ्ठल. म्हणून तर आज घड्याळाचा काटा फार वेगानं पळतोय. फक्त शेवटच्या 2 मुद्द्यांवरती फार वेगात येतो. आता इथं सगळे शेतकरी कुणाच्या डोक्यात काय असेल सांगू शकत? तरुणपणाच्या डोक्यात एकच चाललंय, महाराज यंदा तरी जेजुरीला गेलो. कारण इथं सगळे शेतकरी आहेत ना. एकदा जोरदार टाळ्या शेतकरी मुलांसाठी होऊ द्यात महाराज. बिचारे तेवढ्याच स्वाभिमानी राहिलेत, पण त्यांनाही सध्या जेवढी 7.5 तेवढी कुणावं. आणि म्हणून बरं झालं तुम्ही शनींचं मंदिर या ठिकाणी बांधलं. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, हा म्हणा नाही म्हणा काहीतरी म्हणा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. बरं जाऊ द्या पुरुष मंडळी, महिला मंडळ आता जर खरं बोललात तर ह्या वर्षी पप्या पिवळा होईल. अजून आहेत 12 तारखा, 12 तिथी आहेत अजून. आणि जर आता बोलला नाहीत पुढचे 5 वर्ष पप्या पिवळा होणार. सध्या खरं बोला. फक्त सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, यांच्याबरोबर भांडताना जेवढा मोठा आवाज आहे तेवढा मोठा आवाज. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. आपला बाप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत. बरं जाऊ द्या महिला मंडळ, पुरुष मंडळी शांत. फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं महाराज शेतकऱ्याच्या मुलांची खरंच वाईट अवस्था आहे, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. ब ब ब बाबा बरेच नवरदेव राहिले तुमच्या गावात. बरं महिला मंडळ तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच. मग इथं बसलेली कोणती आई मला सांगेल महाराज या सप्ताहाच्या निमित्तानं आज माझे डोळे उघडले. आता परमात्म्याला साक्षी ठेवून मी शपथ घेते का मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आईने टाळी वाजवा. आता ह्या 4-5 टाळ्या वाजल्या पोरांच्या आहेत, पुढींच्या आयांच्या डोक्यात एकच खटकी आहे. माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली. बरं महिला मंडळ तुम्हाला आता शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे दादा. आणि ह्या वर्षी ITचे जवळजवळ आमचे 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत. 500च्या स्टॅम्पवर मी गॅरंटेड राहतो, गादीवर उभा आहे. फक्त खऱ्या अर्थानं त्यांचा पगार 90 ते 92 हजार म्हणजे 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे, मी गॅरंटेड. फक्त त्यांची एकच अडचण आहे बाबा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळचं बस घेऊन मोहला? किती आहे आपली पोट देतील बोटवर करा. मग तुम्हाला जमीन का लागते का? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरगं खऱ्या अर्थानं तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो आता विचार. आणि सध्या मुलींनी इंस्टाग्रामला नवीन ट्रेंड आणलाय 1.5 महिन्यापासून. जिला बापाच्या घरी कधी शिळेच्या दुधाचा चहा नाही ती सुद्धा फेसबुकला पोस्टा किती नवरा पाहिजे करोडपती. माझ्या बहिणींनो मी तुमच्या बाजूने आहे. या जगात पैशाशिवाय काहीच चालत नाही. नवरा नक्की करोडपती करा. फक्त हात जोडून भावाच्या नात्याने विनंती करतो, नवरा नक्की करोडपती करा, पण तो पैशानं करोडपती कधी करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही.
पण तो ज्ञानानं करोडपती असेल तर एक दिवस करोडपतीच काय अब्जाधीश सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि सगळ्या पालकांना एक विनंती करतो, खऱ्या अर्थानं इथून पुढं हात जोडून तुम्हाला विनंती आहे, फक्त पार्ट्या पाहून आपल्या मुली देऊ नका. कारण महाराज इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या फक्त खऱ्या अर्थानं कर्तृत्व न पाहता फक्त बापाची प्रॉपर्टी पाहून आपल्या मुली दिल्यात ना, आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण तिला कधीही भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचे 20-20 एकरचे बांध न पाहता मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, भले तुमची मुलगी आज झोपडीत असू द्या, पण कधीही भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो, इथून पुढं पार्ट्या पाहून नाही तर कार्टी सरळ आहेत का हे तपासून पहिल्यांदा लग्न करा. हात जोडून तुम्हाला विनंती आहे. आणि आत्ता सध्या खऱ्या अर्थानं बाबा आमच्याकडे जेवढे कन्सल्टचे रिपोर्ट आत्ता आहेत, माझ्या बहिणींना यानंतर कदाचित माझ्याबद्दल तुम्हाला रागही येऊ शकतो, पण सध्या मुलींचे जेवढे डिव्होर्सचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढत चाललं आहे, यामध्ये 80% कारण म्हणजे मुलीच्या आईचा मुलीच्या संसारात वाढणारा हस्तक्षेप हे सगळ्यात महत्त्वाचं कारण बनलं आहे. आणि माझ्या बहिणींना आता हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही रोज काय सांगताय आपल्या मुलीला, शेतकरी नवरा करायचा, आता गप राहाल तुम्ही, शेतकरी नवरा करायचा नाही, शेतीत काम करायचं नाही, शेतीत जायचं नाही, उन्हात काम करायचं नाही, तर माझ्यासारखं वाटोळ होईल. तो काय वाटोळ झालं ग, हा विनोद आहे का? बरं तुम्हाला जावई मिळाला त्याला 20 लाख पॅकेज आहे, पण कोरोनासारखी परिस्थिती आली त्याला कायमचं शेतीवर येण्याची वेळ आली, तर आता किती आया आपल्या मुलीचा हात धरून तिला माहेरी नांदायला आणतील, बोटवर करा. आणि ज्या आई सांगतील बाळा कष्टाशिवाय जगात पर्याय नाही, कष्ट करून कुटुंब घडवा, त्याने टाळी वाजवा. आता यांना कुठं नेऊन सोडिता, यांनी अख्खा आयुष्य मुलीला काय सांगितलं, शेतकरी नवरा करायचा, शेतीत काम करायचं, उन्हात जायचं. आता मुलगी ऐकेल का? आणि शेवटी वाद झाले, ती मुलगी माहेरी आली तर आईचं आयुष्य 4 वर्षांनी आणि मुलीचं संबंध आयुष्य बर्बाद होतं. माझ्या बहिणींनो विचार करा, आज माझ्याकडे वेळ कमी आहे, वेगात पुढं सरकतो. दुसरं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. मोबाईल चांगला की वाईट याबद्दल मला आज बोलायचं नाही, पण ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदानं 24 तासासाठी आपल्या बायकोकडे देण्याचं धाडस करेल, आणि ज्या दिवशी बायको कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल 24 तासासाठी आपल्या नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी नक्की करू शकेल. कारण आज मोबाईल नावाच्या बकासुरामुळं रक्ताची नाती ब्लॉकलिस्टमध्ये जाऊ लागलीत आणि बाहेरची नाती अलगत मेसेंजरद्वारे खऱ्या अर्थात तुमच्या मोबाईलमध्ये इन होऊन तुमच्या कुटुंबाची माती करू लागलीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी. आज जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 90% कुटुंबांमध्ये नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा मी मारतोय याचा मात्र वास्तवात विचार करावा लागेल. मला माहीत नाही महाराज हा विषय या व्यासपीठावर मांडणं गरजेचं आहे किंवा नाही, किंवा या व्यासपीठावर हा विषय बोलावं की नाही, पण खऱ्या अर्थानं हात जोडून आणि परमात्मा समोर साक्षीला आहे व्यासपीठावरून सांगतो, आजपर्यंत परत तारीख मिळावी म्हणून कोणत्या गावात गेलो नाही, आणि भगवान परमात्म्याला साक्षी ठेवून सांगतो मरेपर्यंत परत तारीख मिळावी म्हणून कोणत्या गावात जाणार नाही. पण आज जर ह्या विषयांवर चर्चा झाली नाही तर येणारा काळ इतका भयानक असणार आहे. माझं काहीच नाही हो, अजून 15 मिनिटानंतर माझं ठरलेलं मानधन नारळ घेऊन मी इथून जाणार आहे. उद्या तुमच्या कुटुंबावर वाईट वेळ आली त्याची झळ माझ्यापर्यंत कधीच बसणार नाही, पण आज जी लोक तुमच्या सोबत आहेत उद्या तुमच्या कुटुंबावर वेळ आल्यानंतर हसायला सुद्धा हीच लोक असतील. हे वास्तव जीवनात कधी विसरू नका, हे सगळ्यात महत्त्वाक्य आहे. कारण मागच्या 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार 7262 मुलांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्यात, आणि याचे एकमेव कारण म्हणजे हनी ट्रॅप. सध्या सौदीमध्ये कंपन्या खऱ्या अर्थानं सायबर कंपन्या अशा उभ्या राहिल्यात की ज्या रात्रंदिवस तुमचे मोबाईल हॅक करण्यासाठी प्रयत्न करतायत, तुमचा डाटा सगळा हॅक करण्याचा प्रयत्न होऊन नंतर खऱ्या अर्थानं मुलांसमोर वेगवेगळे आमिष दाखवली जातात, आणि तरुण मुलं जर त्यामध्ये बळी पडली तर मित्रांबरोबर बोलता येत नाही, आईवडिलांसोबत बोलता येत नाही, शेवटी मुलं आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. हात जोडून खऱ्या अर्थानं सोप्या भाषेत सांगतो, सध्याच्या काळात व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलपासून सावध राहा. आता सध्या जर पाहिलं गेलं त्या मोबाईल जावाच्या बकासुरामुळं माझ्या बहिणींनो भावाच्या नात्यानं बोलून जातो. सध्या जसं आपल्याकडे काम करायला टोळ्या आहेत,
कष्ट करून खऱ्या अर्थानं आपण कमवतो त्या प्रमाणात तरुण पोरांच्या टोळ्या आता खऱ्या अर्थानं काहीच काम न करता सोशल मीडियावरती बसून आहेत, ज्या रात्रंदिवस तुमच्या मॅसेंजरवर धडका मारतायत. तुमच्या मॅसेंजरमध्ये जर त्यांना थोडीशी जागा मिळाली की भावनेचं घर बांधायचा प्रयत्न करतात आणि शेवटी तुमच्या कुटुंबाची माती करतात. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, अशा पोकळ नात्यांमध्ये आपल्या आयुष्याची माती करू नका. हे सगळ्यात महत्त्वाक्य आहे, कारण मोबाईलमुळं आज कुटुंब व्यवस्थेला लागलेलं ग्रहण हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. थोडं स्वतःत बदल करायला हवा. आणि सध्या जर पाहायला गेलं तर मोबाईलच्या जे रेडिएशन्स आहेत, कारण हात जोडून मुलांच्या हातामधले मोबाईल ही सगळ्यात मोठी समस्या झाली. घराचा काटा वेगानं पुढे गेलाय, त्यावर आज बोलणार नाही. पण हात जोडून एक गोष्ट सांगतो, एखादी जर तुम्हाला एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही खऱ्या अर्थानं त्याला रॅप करता. भेटवस्तूला काय करता? पॅकिंग, आकर्षक पॅकिंग करून मग तुम्ही खऱ्या अर्थानं ते भेटवस्तू देता, बरोबर. मग या ब्रह्मांडामध्ये परमात्म्यानं तुम्हाला तुमच्या लेकराच्या रूपानं भेटवस्तू दिली, पण रॅप करण्यासाठी 9 महिने 9 दिवसांचा काळ घेतला आहे. म्हणजे त्यानं खऱ्या अर्थानं चुकीची वस्तू भेटवस्तू दिली असेल का? पण 9 महिने 9 दिवस आईच्या हातातला मोबाईल आणि वडिलांच्या हातातला मोबाईल खऱ्या अर्थानं सुटायला तयार नाही. जन्मल्यानंतर जी आजी खऱ्या अर्थानं हातात ज्ञानेश्वरी घेऊन संध्याकाळी 7 वाजता बसत होती, तीच आजी संध्याकाळी 7 वाजले की नातीसोबत रिमोटवरून भांडत असेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा आम्ही जुन्या पिढीपासूनही पाहतोय. विचार करावा लागेल. माझं बोलणं कदाचित तुम्हाला कडू वाटेल, पण वेळेत स्वतःला सावरणं आता काळाची फार मोठी गरज आहे. आता ही सगळी लेकरं जर यांच्या हातातले मोबाईल दूर व्हावे असं वाटत असेल ना, पहिल्यांदा बरं मला सांगा महाराज, तुम्ही एखाद्या कीर्तनकाराला 2 रुपये मानधन दिलं की तिच्यावर 3 दिवस चर्चा करता की नाही? आता ही तुमच्या लेकरांच्या आता तुम्ही 50-50 हजाराचे मोबाईल दिलेत. किती पालक आहेत इथं का शनिवार रविवार मुलांच्या हातातले मोबाईल चेक करतात? बोटवर करा, सत्कार घेऊ आज आपण. आमचं तर आम्ही परखे येतो, पण मुलं तुमच्या पोटची गोळे आहेत, पण त्यांचे मोबाईल जर चेक करायला तुमच्याकडे वेळ नाही तर मुलं चुकीच्या मार्गाने गेलं. दोष देण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बदल व्हायला हवा. तिसरी गोष्ट, हात जोडून इथं बसलेल्या सगळ्या मुलांना विनंती करतो, बचत गट फक्त ॲपलचे मोबाईल घेण्यासाठी घेऊ नका. जर खऱ्या अर्थानं कारण जोपर्यंत आता जर पाहायला गेलं तर द्राक्षांना जी माती केली 2012 नंतर काळ्या द्राक्षांचा स्कॅम नाशिकमध्ये झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं द्राक्षाला उतरती कळा लागली. आज टॅमॅटोमध्ये तुम्ही वेगानं पुढे चाललात, पण उद्यापर्यंत जोपर्यंत तुम्ही पिकवलेला भाजीपाला विकण्याचं धारिष्ट दाखवणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही कुणाला खऱ्या अर्थानं दोष द्या, खऱ्या अर्थानं काहीच उपयोग होणार नाही. इथं पिकवलेला माल ज्या दिवशी आमची मुलं विकायला सुरुवात करतील त्या दिवशी बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हात जोडून विनंती आहे पालकांनाही, आपलं पोरगं धंदा करणार, त्याचं बूड बसणार, त्याची कर्ज भरता भरता आपलं आयुष्य जाणार, ही घाणेरडी मानसिकता टाकून द्या. तुमच्या मुलांना तुमच्याकडून पैसे नकोय, त्यांना फक्त वडिलांचा पाठीवर हात हवाय. तो हात भक्कमपणे टाका आणि बाळाला खऱ्या सांगा, बाळा लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्याच्या काळातल्या अंबानी शोधायला मुंबईला जायची गरज नाही. तुमच्या या सिन्नरच्या मोहा गावात उद्याच्या अंबानी तयार होतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि तिसरी गोष्ट, राजकारण सध्या इलेक्शनचं वारं आहे. खऱ्या अर्थांच्या आईनं 9 महिने 9 दिवस गर्भात ठेवलं, ज्या बापानं फाटक्या बनियाला वापरून तुम्हाला घडवलं, त्या माय बापाला सोडून इतरांसाठी आम्ही रातची बॅनरबाजी करण्यासाठी 12 आणि 1 वाजवतोय. खऱ्या अर्थानं हातात ज्यांचे दांडे घेताय त्यांचे वर फडकणारे पाहायला गेलं तर जे खऱ्या अर्थानं हातातले झेंडे आहे त्याचे नक्षी खऱ्या अर्थानं बदलतीये का, त्याची चिन्ह रात्रीत बदलतायत का, याचं भान ठेवा. नेत्याच्या मागं पडू नका, स्वतःच्या कर्तृत्वाचा उच्चांक असा गाठा. नेता तुमच्या पायावर आला पाहिजे, त्या दिवशी तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. कधीच कुणाची लावालावी करणार राजकारण जीवनात करू नका. त्यापेक्षा खऱ्या पर्यावरणासाठी झाडे लावा, झाडे जगवाचं राजकारण करा. कधीच कुणाची लावालावी करणार राजकारण करू नका. त्या खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर झाडं लावा, जिरवा जिरवी करणार राजकारण जीवनात करू नका. पावसाचं पाणी जिरवा आणि राजकारणाच्या नादातून कोणाच्या डोक्यात कोरड घालू नका. कोरडाबंदी चराई बंदीचे निर्णय घ्या. गाव घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे. ज्याच्या दुकानात आम्ही दारू आणतोय तो खऱ्या अर्थानं पाहिला गेला तो ऑडी घेण्यासाठी पुण्याच्या शोरूमला भेट देतोय. आम्ही आमच्या बायका पुरांना आम्हाला शोधत फिरवतोय. आम्ही बाप मुलगा म्हणून घेण्याच्या पात्रतेचे राहिलो का, याचा मात्र प्रकर्षानं खऱ्या अर्थानं विचार करा. आपलं जीवन असं घडवा. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. 9:35 सुमार झालेला आहे. वेळेची मर्यादा आहे, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा एकच भाव आहे. म्हणून फक्त 5 मिनिटं घेऊन तुम्हाला आता, कारण मला माहिती आहे महाप्रसाद असेल तर वेळेत थांबलं. 7:30ला सुरू झालं होतं, अजूनही 2 तास चाललं. टेन्शन घ्यायचं, आपला स्पीकर फाटलेला आहे त्याच्यामुळं गाऊन येण्यापर्यंत मी काही गाईलं शरण जाईल.
आणि ही मंडळी सगळे आहेत म्हणून मी उभा आहे. कारण खऱ्या अर्थानं कारण माझा प्रवासच असा, मी उघड सांगणारा माणूस आहे महाराज. स्वर आणि तालाशी आपल्याला जमत, पण ही भक्कम टोळी, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. पण खऱ्या अर्थानं तुका म्हणे का मरणाची सरे, मृत्यू प्रत्येकाचा शाश्वत आहे, पण मरतानाही असं मरावं, त्या मृत्यूचा सोहळा साजरा व्हावा. आणि ते आम्हाला ज्यांच्याकडून समजतं ते म्हणजे शिवशंभू आहेत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. माळाची कोसळ आणि संभाज शरबंद झाला. औरंगजेबाच्या सामने संभाजीराजांना अन्याय आलं आणि त्याच वेळी आज ते कदम मालूम गिरावलं जाय. खऱ्या अर्थानं पाहत राहिला आणि वसीम गरजला, आलमगीर औरंगजेब आणि त्याच वेळी कबीरराज गजारला, अरे राजा झुकेंगे नहीं झुकाएंगे खामोश. आणि त्याच वेळी वसीम मात्र पुढे आला आणि त्याच वेळी मागून आवाज आला, चुप सबूर हसन सबूर, हमें बहुत पूछना है. आणि त्याच वेळेस ते कदम मालूम गिरा औरंगजेब आपल्या सिंहासनावर उठला, संभाजीराजांच्या समोर आला, रक्तालेला संभाजी निहाळला आणि पाहत राहिला. 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में, तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था कभी ठंडक ना मिलने थी, लेकिन अब नहीं. आला ताला के गिराब महद आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आलमगीर औरंगजेब गुडघ्यावर हे चित्र पाहिलं. आणि मग मात्र संभाजीराजांनी कवी कलशाकडे जर टाकले, कवीजी पाहताय ना आपण. आणि मात्र कवी कलश पाहत राहिला, काय राजा. आणि त्याच वेळी राजे उत्तरले, अहो सुचते काय एखादी कविता. आणि कवी कलश पाहत राहिला आणि मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात आणि हा राजा म्हणतो, सुचते का एखादी कविता. ही काय कविता ऐकायची वेळ आहे. पण राजांचं तेजवलय पाहिलं आणि मग मात्र कवी कलश उचलला, हो राजन का नाही. राजन तुम हो सांधे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तक दे औरंग. राजा काय लढला तुम्ही जंग, काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आले औरंगजेब तुमच्या समोर गढ्यावर आला. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं औरंगजेब उभा ठाकला. आणि त्या औरंगजेबानं माझ्या राजाला जी सजा दिली, अरे खऱ्या अर्थानं डोळे काढले, राजा खंड राहिला. राजाने खऱ्या अर्थानं साल काढली, राजा खंड राहिला. खऱ्या अर्थानं हात तुटले, राजा खंड राहिला. गुडघ्याच्या वाट्या फुटला, राजा खंड राहिला. शेवटी 11व्या दिवशी कवी कलशाने प्राण सोडले, पण 40 दिवस धर्मासाठी, खऱ्या अर्थानं या मानवतेसाठी माझा राजा लढत राहिला. शेवटी औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने होकार दे उसके, मगर नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. हमने पोकार दिए उसके, मगर नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. अरे सचमुच छावा है छावा शेर का, हम होंगे कभी कामयाब, ऐसे खाली हात लौटना पडेगा त्या हल्ले. अरे संता धनानं ते भाग्यच मिळून दिलं नाही. औरंगजेबाची कदर या मातीत रोवली गेली. पण खऱ्या अर्थानं माझा राजा मृत्यूला मगर मिठी देऊन गेला. पण 393 वर्षानंतरही शिवशंभूंचा वारसा महाराष्ट्राच्या मातीत मात्र आजराम भरला गेला. अरे त्या मातीचे वारसदार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं सर्वस्व बहाल केलं, पण खऱ्या अर्थानं समाजाचा विकास केला. त्या राष्ट्रसंत भगवान बाबांचे वारसदार आहोत आपण. खऱ्या अर्थानं ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची दारं खुली करून महिलांना समाजाच्या पाठीवर एका उंचीवर पोहोचवलं, त्या सावित्रीमाई महात्मा फुलेंचे वारसदार आहोत आपण. अरे ज्यांनी शून्यातून सुद्धा विश्व निर्माण करता येतं हे दाखवलं त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत आपण. ज्यांनी खऱ्या अर्थानं जर इंदोरला कधी गेला तर कानडी समाजामध्ये खऱ्या अर्थानं आईच्या चरणावरती जेव्हा आम्ही देवींच्या नतमस्तक होतो, 1400 पायरी चढून गेल्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थानं समोर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी अल उवा नावाच्या खऱ्या अर्थानं आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जेव्हा खऱ्या अर्थानं तो त्या ठिकाणी आला, पण विजय मिळत नव्हता. म्हणून तर खऱ्या अर्थानं अनेक वर्ष नवदुर्गेचं तप झालं आणि त्या तपातून जो अंश निर्माण झाला आणि खऱ्या अर्थानं तो अंश म्हणजे खऱ्या अर्थानं मातेचा अंश आहे. आणि जर पाहायला गेलं जेव्हा शिवाजीराव होळकरांनी त्या
ठिकाणी तिचा उद्धार म्हणजे पाहिलं मंदिराचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. दिवसभर भिंती बांधाव्यात, रात्री मात्री कोसळून पडाव्यात. आणि आईंनी शेवटी दृष्टांत दिला की आता तुम्ही काहीतरी मागणं मागा, तेव्हाच खऱ्या अर्थानं वास्तू पूर्णत्वाला जाईल. आणि मग त्यांना पुत्ररत्न नव्हतं म्हणून पुत्रप्राप्तीची अपेक्षा केली. आणि खऱ्या अर्थानं आईंचा आशीर्वाद म्हणून तर तुकोजी होळकरांचा जन्म झाला. त्या कानडी मातीच्या संस्कारांच्या विचारांच्या वारसाचा खऱ्या अर्थानं अभिमान म्हणजे खऱ्या अर्थानं जीवन आहे. ते जगावं, असं जगावं. तुका म्हणे का मरणची स्तरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. नियोजित वेळे चार चरणांचा भावार्थ पाहताना बोलण्याच्या उगा जर चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा नात्याने मला क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या. आता